This is the Maya Artifact episode number 12, 17. आजची तारीख आहे 12 जुलै 2018. आता वाजले करीब दुपारचे 1:45 वाजले आहे. बट हा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे तो आहे कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, कारण काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही कारण काल मी खूप जास्त थकलो होतो. ऑफिस मधून आलो तेव्हा मी सरळ कपडे काढले आणि झोपलो. मला काहीच लक्षात नाही आणि मला वाटते का ते मी गलती केली कारण मला ते झोपायला नाही पाहिजे. कारण रात्री 12 वाजता झोपलो का सकाळी मी उठलो 7 वाजता आणि मग माझ्यापाशी नाहीये लॅपटॉप आणि मग मोबाईलवर का करणार आहे त्याच्यानंतर 8 घंटे कम्प्लिटली बोरिंग वाटते यार. त्यामुळे मला असं वाटतं की आपण रात्रीचा वेळ युटिलाइज करत जाऊ आपल्या मोबाईल मध्ये शेडण्यासाठी. दिवसभराचा वेळ थोडासा आपण नंतर कसं भूक पण लागते ना सकाळी, त्यामुळे कसं पोट पण खाली होऊन जाते. सो इट जस्ट लाईक रिअली अनहेल्दी फॉर मी. बट हळू जाऊन आपण करू सिच्युएशन टाईट. राईट नाव सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ज्या गोष्टीची आपण वाट बघत होतो तो फोन आला आहे. रेडमी नोट 5 प्रो इज इन माय हँड राईट नाव. मी त्याच्यातूनच रेकॉर्डिंग करत आहे. हा माझा दुसरा नवीन फोन आहे. पहिला नवीन फोन वॉज अ मोटो जी 2nd जनरेशन आणि त्याच्यानंतर मी नवीन फोन बघितला असेल. त्याच्यानंतर मी खूप सारे फोन हे हँडल केले म्हणा, जस्ट लाईक हा आयफोन, त्याच्यानंतर हा मोटो 3rd जनरेशन वॉज लाईक सेकंड हँड. सगळे फोन कसे एक प्रकारे सेकंड हँडच फोन होते, त्यामुळे मी ते वापरले. बट एक जो फ्रेश फोन असतो, जो ब्रँड न्यू फोन असतो, तो ब्रँड न्यू फोनचा जो फील असतो तो एकदम वेगळाच असतो आणि आज तो मला एक्सपिरियन्स करायला भेटला. राईट नाउ इट्स इन माय हँड. इट्स रेडमी नोट 5 प्रो. मी घेतला होता 15,000ला घेतला आणि दॅट फोन इज रिअली वर्दी. मला फोनचं सगळंच आवडलं, फक्त निळा लुक नाही आवडला. बट अनफॉर्च्युनेटली याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता फोन नव्हता. म्हणजे मला कसं जे फ्रंट बेझल आहे ते मला व्हाईट पाहिजे आणि व्हाईट बेझल मध्ये 2 कलर होते, एक गोल्ड आणि एक ब्ल्यू. सो इट जस्ट लाईक गोल्ड तर एक प्रकारे एकदम कॉमनच झाला आहे आणि ब्ल्यू इज जस्ट लाईक अ रिअली फंकी. बट आता त्याला बॅक कव्हर लावून त्याला हाईड करून घ्यावं लागेल. दॅट इज द ओनली वे आय फाउंड. बट ते मॅनेज करून घेऊ नंतर. सो ते पाहू नंतर. बट राईट नाउ मी या फोनला पाहून खूप सॅटिस्फॅक्शन आहे, कारण हा फोन इज रिअली वर्दी. मी हा फोन यासाठी घेतला की मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या असते. म्हणजे युजली माझा खूप सारा वेळ मोबाईलवरच जातो. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी वगैरे वगैरे. मोबाईल इज रिअली इम्पॉर्टंट टू मी. सो आणि माझ्यापाशी फोन होते म्हणा, आयफोन वगैरे होता आणि हा मोटो G3 खूप त्रास देऊन राहिला होता. चार्जिंग होत नव्हती, त्याच्यानंतर याच्यामध्ये डेटा वगैरे स्टोअर केल्यानंतर काढता येत नव्हता, शेअर इट काम करून न राहिलं होती. इट वॉज लाईक खूप सारे फॉल्ट होते. रिपेअर करण्याच्या नादामध्ये लागलो असतो तर त्याला पुन्हा हप्ताभर लागला असता आणि माझा फोन पुन्हा बंद असता. इट वॉज लाईक सो मी म्हणलं केव्हा ना केव्हा तरी मला एक फोन घ्यायचाच आहे आणि माझं पेमेंट आलं, तसं माझं पेमेंट आलं, मी फोन घेऊन टाकला. मी पहिले फोन घेणार होतो हा आपला मोटो G6 प्ले. तो 11,000चा 12,000चा फोन होता. बट अनफॉर्च्युनेटली तो फोन कॅन्सल करावा लागला आणि त्याच्यानंतर कॅन्सल व्हाय बिकॉज ऑफ मी तो एक्सचेंज मध्ये फोन घेतला होता या मोटो 3rd जनरेशन मध्ये. बट या 3rd जनरेशन फोन हा रिजेक्ट झाला, त्यामुळे तो वाला फोन त्याची शिपमेंट झाली कॅन्सल. मग मी विचार केला की विच फोन आय शुड बाय. सो अनफॉर्च्युनेटली मला तेव्हा सेल भेटली रेडमी नोट 5 प्रोची आणि मी फटाकसे ऑर्डर करून टाकला. आणि 15,000मध्ये हा याची व्हॅल्यू आणि बिल्ड क्वालिटी वॉज रिअली इनक्रेडिबल. राईट नाव मला होल्ड करायला पण जास्त काही प्रॉब्लेम येऊन न राहिलाय. बट जस्ट लाईक वरती बॅग घ्यायचा वेळेस थोडस प्रॉब्लेम येते, कारण इट जस्ट लाईक 6 इंचची स्क्रीन आहे. त्यामुळे अनदर थिंग इज इट जस्ट लाईक माझ्यापाशी एक 6 इंचचा फोन आहे आणि एक 4.5 इंचचा फोन आहे. 4.5 पावणे 5चा एक फोन आहे, जस्ट लाईक आयफोन 6s. आणि राईट नाव इट्स इन माय अनदर हँड इज अ रेडमी नोट 5 प्रो. सर साईज मध्ये काफी व्हेरिएशन वाटते. जस्ट लाईक आतापर्यंत बघ ना, 5 मिनिट मी हा फोन धरला आणि त्याच्यानंतर मग मी नाही का तो आपला आयफोन पकडला, एक प्रकार असं वाटतं एकदम छोटूसा टिंगूचा फोन आहे असं वाटते.
बट ते हळूहळू सवय होऊनच जाईल वगैरे, ते आपण करून घेऊ मॅनेज वगैरे. बट राईट नाव आय एम जस्ट रिअली हॅपी अबाउट फोन, बट नॉट हॅपी फॉर माय अकाउंट. मध्ये जास्त बॅलन्स नाही आता माझ्या अकाउंट मध्ये. आता हार्डली 3,000 रुपये आहे आणि मला आता 2,000 रुपये मेसवाल्याला द्यायचे आहे आणि त्याच्यानंतर 500 रुपयाचा रिचार्ज आहे आणि त्याच्यानंतर घरून येणं जाणं आहे, तर त्यामुळे प्रॉब्लेम आहेच. दुसरी गोष्ट म्हणजे मला या हप्त्याला आम्ही चिखलदऱ्याला नाही चाललोय, सो दॅट इज गुड. माझे 1,000 रुपये वाचले, पण ते आम्ही चाललोय पुढल्या हप्त्याला, सो ते पाहून घेऊ पुढे. विशालला मी फोन केला, त्याला म्हणलं की भाऊ माझ्या पैशाचा थोडा जुगाड कर म्हणलं, कारण 2-3 महिन्या अगोदर मी त्याला पैसे दिले होते. ते श्रुतिकाचं ते काहीतरी तिला कामी होते पैशाचं, सो विशालनी मागितलं होतं तर मी त्याला देऊन दिले होते. ते 1 नाही 2 नाही 4,000 रुपये दिले होते. अनफॉर्च्युनेटली मी एक्सपेक्ट नाही करून राहिलो होतो की त्याच्याकडून मागेन बा म्हणून कधी. बट राईट नाव मला आता खरंच गरज आहे, कारण माझ्यापाशी खरंच पैसा नाही आहे. आजची बघ ना, आजची तारीख आहे, आजची 12 तारीख आहे आणि कम्प्लिटली 1 महिना आणि माझ्यापाशी 3,000 रुपये. हाऊ शुड आय सर्व्हाइव्ह? आणि वडिलांना मागितले तर वडील विचारण भाऊ तुझ्यापाशी पैसे गेले कुठे, राईट? सो इट जस्ट लाईक थोडसा. आता मला विशालला फोन केला आणि कालच केला फोन मी. तो म्हणे ठीक आहे म्हणे, तू या संडेला जसा वर्धेला येशील म्हणे तोपर्यंत मी पैसे जमा करून ठेवून दे म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. सो इट जस्ट लाईक ते आहे. सो माझ्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये आहे, सो दॅट इज गुड. आणि त्याच्यानंतर या वीकला म्हणजे परवाच्या दिवशी, म्हणजे आजची तर गुरुवार आहे, उद्याचा शुक्रवार आणि शनिवारी सुट्टीच आहे. सो शनिवारी मी गावी जाईन आणि वडिलांच्या अकाउंट मधून, वडिलांना पण मी 4,000 रुपये दिले होते, सो त्यांना पण मागून घेईन. कारण म्हणजे मला पैशाची गरज लागेल. राईट नो खर्च तर काय आहे नाही, बट कसं मला माझ्यापाशी पैसे असणं गरजेचं आहे असं मला वाटते. म्हणजे कसं, जोपर्यंत दुसरा पगार होत नाही तोपर्यंत माझ्यापाशी ऍटलिस्ट माझ्या अकाउंटमध्ये 2 किंवा 3,000 रुपये असलेच पाहिजे. काही होऊ शकते. सो मी खर्च काही करत नाही, बट मी ठेवतो नेहमी पैसे माझ्यापाशी बॅकअप म्हणून. सो कारण पैशाचं काम केव्हाही पडते, केव्हाही. एकदा अनोळख्या शहरामध्ये राहते, पैसे खतम झाले, का झालं, मी कोणाला फोन लावा, तसं आहे म्हणायचे म्हणजे माझे कनेक्शन्स वगैरे. म्हणजे जस्ट लाईक मला समजा वाटलं वगैरे पैसे वगैरे तर मी मागू शकतो. म्हणजे माझे कलिग्स आहे ऑफिस मधले, शिवम सरांना वगैरे असं काही मागू शकतो. नाही म्हणतील, देऊन देतील, बट मीच नाही मागेन. आणि अनदर थिंग, माझी इथे आत्या पण आहे, तर आत्यांना पण मी असं काही खास पैसे वगैरे मागत नाही, बिलकुलच नाही. सो दॅट इज. सो आजचं ते एवढंच. सो रेडमी नोट 5 प्रो इज आय एम बाय. 15,000चा फोन झालाय. इट्स बिकम रिअली वर्दी फॉर मी. ऍक्च्युली हा 15,070चा झालाय फोन. ऍक्च्युली 70 रुपये फॉर एक्स्ट्रा शिपमेंट चार्ज घेतलाय मी, कारण लवकर येण्यासाठी. तर मी याची फोनची वाट बघितली असती तर हा फोन आला असता उद्या, आणि माझ्यापासून पेशन्स बिलकुल होत नाही या. म्हणजे मला पाहिजे म्हणजे पाहिजे. एक्साइटमेंट मध्ये मी नाही का जास्त एकदम असं एक्साइटमेंट सहन नाही होत बच्चांनी. सो इट जस्ट लाईक खपकन. 70 रुपये एक्स्ट्रा चार्ज दिले का भाऊ तू मला, आजच्या आजच दे. सो मी काल ऑर्डर केला आणि आज आला पण. सो सो एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज फाईन. ऑफकोर्स फाईन असतानाच हवं आहे. हो 15 हा फाईन तर आहेच या. दिस इज द माय आर्टिफॅक्ट. अरे हो, एक गोष्ट बघावं लागेल, हा माझ्या खिशात जाईल का? खिशामध्ये तर म्हणजे जे ऑफिसमध्ये घालतो जो पॅन्ट आहे त्याच्यामध्ये चालला जाईल, दॅट इज नो प्रॉब्लेम. जो माझा जीन्स पॅन्ट आहे त्याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम देईल. म्हणजे चालला तर जाईल, बट मला खूप दाब पोक करावं, कारण खूप मोठा फोन येणार ना, रिअली बिग फोन. सो नो मॅटर, काही इश्यू नाही वगैरे. ते आता घेतलंच आहे तर ऍडजस्ट करा ना भाऊ. लग्न केलंय तर बायको ऍडजस्ट करावीच लागते, त्यात काही हे नसतो. मोबाईल फोन मध्ये असं नाही, आपल्याला वाटलं की पण छोट्याशा रिझन साठी आपण तर काही. आणि आजकाल सगळेच फोन मोठेच फोन येऊ लागले आहे. 6 इंच फोन तर बापरे कॉमनच आहे प्रत्येक फोन मध्ये. सो आता काय आपण काही करू शकत तर नाहीच आहे. सो आजचं एवढंच. माझा डब्बा आलाय, मला भूक नाही लागली. दॅट इज अ रिअली वियर्ड थिंग.
जेव्हापासून पावसाळा सुरू झाला आहे तेव्हापासून नाही का मला भूक लागणं थोडी कमी झाली आहे. म्हणजे सकाळी कशी मला एकदम इंटेन्स भूक लागत होती जेव्हा मी उन्हाळा वगैरे होतो ना, खूपच भयानक भूक लागत होती. या बहुतच खतरनाक. बट वगैरे इतक्यात थोडंसं कंट्रोलमध्ये होत आहे. म्हणजे इट्स लाईक मी सकाळी 7 वाजता उठलो बरं. 7 वाजेपासून मला काहीच अशी म्हणजे भूक वगैरे बिलकुलच नाही. बिलकुलच नाही. तर या खूप दिवसांनी हा आपण आर्टिफॅक्ट एपिसोड चांगल्याने मनसोक्त करून राहिलोय, त्यामुळे मला खूप आवडून राहिलाय. कधी 15-20 दिवस झाले आहे मी आर्टिफॅक्ट एपिसोड असं लपून लपून किंवा छपून छपून किंवा मोबाईल पासून किंवा साईज नाही, डेटा नाही त्यामुळे किंवा जागा नाही त्यामुळे मी आपण कमी करावं. पण आज एकदम दिल खुलास वगैरे करूशा वाटत आहे आणि शब्दही निघत आहे तसे बाहेर वगैरे. त्यामुळे आज कसं खूप दिवसांनी आज आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलाय. खरंच मला खूप चांगलं वाटतंय. सो आजसाठी एवढंच. सो दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर कोणता आहे? 12 17 राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.